नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की जे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट ब साठी जी घेतली जाते त्याचा आपण पॅटर्न बघणार आहोत। जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना माहिती नसतं की मुख्य परीक्षेमध्ये किती विषय असतात, किती पेपर असतात, किती वेळ असतो, या पूर्ण प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याच्यामुळे नवीन असाल की जुने असाल हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। आणि हा जो सिलेबस आहे याची पीडीएफ आजच्याच तारखेला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल किंवा आपल्या ऍप्लिकेशनला मिळून जाईल फ्री मटेरियल मध्ये। तर हा सिलेबस प्रिंट करायचा आहे आणि जास्तीत जास्त वेळा याच्यातल्या काही गोष्टी मी पुढे सांगणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर नेमका काय पॅटर्न आहे, तर परीक्षा योजना काय आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट ब, महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन। अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड परीक्षा योजना आपण बघणार आहोत। याच्यामध्ये दोन पेपर असतात, पेपर 1 सकाळी असतो, पेपर 2 दुपारी असतो। याच्यामध्ये 400 गुणांची ही परीक्षा असते, ही महत्त्वाची गोष्ट आहे। पहिल्या पेपरमध्ये 100 प्रश्न असतात आणि दुसऱ्या पेपरमध्ये 200 क्वेश्चन असतात। ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। असे 400 गुणांचा हे असतो। पीएसआय या पदासाठी जर तुम्ही असाल तर तुम्हाला शारीरिक चाचणी जी क्वालिफाईंग आहे, आता 60 केले, 100 पैकी 60 घ्यायची आणि पास, पहिले 70 होतं, कमी जास्त व्हायला येते, लेटेस्ट नुसार तुम्ही बघून घेऊ शकता। आणि मुलाखत 40 मार्काची असते। म्हणजे पीएसआय व्हायचं असेल तर 440 पैकी मेरिट लागेल। एसटीआय, एएसओ हे इतर जे पद आहेत ग्रुप बी ची, तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 400 पैकीच जास्तीत जास्त मार्क घ्यायचे। पूर्ण परीक्षा फक्त कट ऑफ क्लिअर करायचा असतो, स्पष्टपणे कळालेलं आहे, हे कळतंय तुम्हाला। ओके, आणि हे पीएसआय ज्यांना व्हायचंय त्यांना फक्त शारीरिक चाचणीमध्ये 100 पैकी 60च्या पुढे मार्क घ्यायचे, तुम्ही पीएसआयच्या क्वालिफाय होता। आणि ज्या दिवशी शारीरिक असतं त्या दिवशी जवळपास मुलाखत असते त्याच दिवशी, त्याच्यामुळे चिंता करायची नाही। मेन मुद्दा क्लिअर झालेला आहे। 2 पेपर असतात मुख्य परीक्षेला, ग्रुप बी साठी आपण बोलतोय, ग्रुप सी चा वेगळा सिलेबस सध्या तरी आहे। हे बघूयात आपण। आता आपल्याला बघायचं की याच्यामध्ये किती विषय असतात भाऊ। तर हे पेपर फर्स्ट मध्ये नेमकं काय किती विषय असतात, सेकंड मध्ये किती असतात, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। पेपर 1 बद्दल बोलूयात आपण। याच्यामध्ये भाषा विषय असतो, त्याचा सांकेतिक असतो कोड, जो आपल्याला पेपरमध्ये लिहायचा असतो। त्याच्यामध्ये मराठी हा विषय असतो, त्याच्यावरती 50 प्रश्न असतात आणि 100 गुण असतात। याचा दर्जा 12वीचाच असतो असं ते म्हणतात, पण अवघड असतं थोडंसं, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। 12वीचा दर्जा आहे। मराठीचे प्रश्न मराठीमध्येच असणार। परीक्षेचा कालावधी असतो 1 तास। मग मराठीच्या 50 प्रश्नांना 1 तास का नाही, दोन्ही मिळून जे इंग्रजीचा आहे पेपर याचे पण 50 प्रश्न असतील, 100 मार्कांना ते असेल। इंग्रजीचा दर्जा हा पदवीचा दिलाय, म्हणजे थोडंसं अवघड असतं का तर नाही, अभ्यास केल्यानंतर 6 महिन्यात आरामशीर होऊन जातं। इंग्रजीचा दर्जा म्हणजे इंग्रजी भाषा इंग्रजीमध्येच असणार। या दोन्हीला मिळून म्हणजे 100 प्रश्न, 200 मार्क आणि 60 मिनिटं हे लिहून घ्यायचं आहे, तुम्हाला माहिती आहे नवीन विद्यार्थी असतील तर। आणि हे एमसीक्यू वस्तुनिष्ठ बहुपर्याय, याला एमसीक्यू फॉर्मॅट असं म्हणतात। क्लिअर झालेलं आहे। 2 पेपर पैकी 1 पेपर बघितलेला आहे, त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी असं असतं। त्याचा कोड हा आहे 6062। मराठी आणि इंग्रजी प्रत्येकी 50-50 प्रश्न, 1 प्रश्न 2 मार्काला, 200 गुण दोघांचे। याचा दर्जा 12वी आणि याचा पदवी इंग्रजीचा। मराठीचे प्रश्न मराठीत, इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये, 1 तास वेळ एमसीक्यू फॉर्मॅट मध्ये। क्लिअर झालंय। आता याच्यासाठी बुकलिस्ट वगैरे याचा वेगळा व्हिडिओ टाकतो, त्याच्यामुळे तुम्ही हा जास्त वाटलं ते करू नका। किंवा याच्यात जर सांगायचं झालं किंवा बुकलिस्ट पण आपण वाटलं तर थोडंसं डिस्कस करूयात। बुकलिस्ट जर बघितलं, मराठीचं मोरा वाळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता, किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक, दोन्हीपैकी एक, दोन्ही घ्यायची गरज नाही। मोरा वाळंबे सरांचं घेतलं तरी सफिशियंट आहे। त्याच्यानंतर क्वेश्चन सेट लागेल, आणि इंग्रजीचं पण बाळासाहेब शिंदे सरांचं घेऊ शकता किंवा एमजी शेख, दोन्हीपैकी एक। आणि एक क्वेश्चन सेट लागेल, मराठीचा क्वेश्चन सेट लोकसेवा पब्लिकेशनचा घेऊ शकता, अप्पा हातनुरे सरांचा, लिहून घ्या लोकसेवा पब्लिकेशन अप्पा हातनुरे सर। आणि इंग्रजीचा 0 एरर महेश पाटील सरांचा घेऊ शकता, 1984 ते आतापर्यंत जे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तोपर्यंत क्वेश्चन सेट। त्याच्यात मराठी आणि इंग्रजीचे, मराठीसाठी वेगळा लोकसेवा पब्लिकेशनचा घ्या आणि 0 एरर महेश पाटील सरांचा घेऊ शकता, चांगला आहे। क्लिअर, बुकलिस्ट क्लिअर झालेली आहे। इंग्रजीसाठी महेश पाटील सरांच्या नोट्स देखील ज्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळून जातील त्या देखील तुम्ही यूज करू शकता, पुस्तकातून जर कळत नसेल तर। नकारात्मक सॉरी आपल्याला आता दुसरा पेपर बघायचा आहे। पहिला पेपर क्लिअर झालं सगळं, पॅटर्न बेटर्न सब कुछ एकदम ओके झालंय। सेकंड पेपर आहे सामान्य अध्ययन व बुद्धिमापन चाचणी, त्याचा कोड आहे 1063। कोड वगैरे पाठ करायची गरज नाही, पण एक माहिती पाहिजे बाबा नेमकं काय आहे ते आहे। याला 100 प्रश्न असतील, 200 मार्क असतील, दर्जा पूर्णपणे पदवीचा असेल।
मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये हा पेपर असेल, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. सर फक्त मराठीतच पेपर असते का, सर फक्त इंग्रजीतच पेपर असते का, असले प्रश्न करायचे नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला या गोष्टी क्लिअर होऊन जातील. 1 तास वेळ आहे, म्हणजे 100 प्रश्न 200 मार्क 60 मिनिटं आणि MCQ फॉर्मॅटमध्ये, म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. हे पण लक्षात ठेवायचा, भल्या भल्यांना तेच कळत नाही, त्याचा अर्थ कळत नाही. आता याच्यामध्ये नकारात्मक गुण असतात का सर, ते पण बघणार आहोत आपण. मग असतात तर किती असतात बॉ? या दोन्ही पेपरमध्ये 1 क्वेश्चन 2 मार्काला आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे 100 प्रश्न 200 मार्कांसाठी एका पेपरसाठी, म्हणजे असे 200 प्रश्न आणि 400 मार्कांसाठी हे दोन्ही पेपर आहेत. समजलंय का? समजलंय सर. लिहून घ्या वाटलं तर. मी पुढे पुन्हा एकदा, कळलं नाही तर परत एकदा व्हिडिओ बघून घ्या. या निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का या पेपरमध्ये आपण बघणार आहोत. नकारात्मक गुणदान, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% तुमचं हे होऊन जाईल, डिडक्ट होतील मार्क, किंवा 1/4 त्या पद्धतीने आहे. म्हणजे एक जर तुमचा चुकला तर तुमचा 1.5 मार्क जाणार आहे. कसं काढलं ते? 2 गुणिले 1/4 2 हे आणि याचे बघितलं 0.50. हे सगळं कॅल्क्युलेशन जाऊ दे उडत. 1 चुकला तर 2.5, हे सॉरी 1 चुकला तर अर्धा मार्क जाईल तुमचा, अर्धा मार्क एका चुकीच्या प्रश्नासाठी. किंवा याचा वाटलं तर एक वेगळा व्हिडिओ टाकतो की तुम्हाला मार्क किती पडले, मग किती सोडवले होते आणि काय. टेन्शन घेऊ नका त्याचं, सध्या टेन्शन घेऊ नका. चला, हे क्लिअर झालंय? एकच मिनिट. हा चला, हे क्लिअर झालंय तुमच्या मनातलं. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी, प्रत्येक चुकीसाठी अर्धा मार्क जाणार आहे, किंवा 1/4 जाणार आहे. त्या पद्धतीने आहे, किंवा 25%. कळलं नाही? बघू आपण नंतर. एखाद्या प्रश्न यांनी काय सांगितलं हे महत्वाचं आहे, बघूत आपण. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास, किंवा अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल, अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येईल. म्हणजे काय भाव? हे 4 ऑप्शन आहेत. तुम्ही हे गोल केलं, तुम्हाला वाटलं हे नव्हतं उत्तर, तुम्ही जरासंच हे अर्ध गोल केलं तरी तुमचं हे चुकणार. मग चुकलं, तुम्ही 2 गोल केले, चुकणार. किंवा तुम्ही आता अजून इकडं दुसऱ्या प्रश्नाला छेडछाड केली, समजा तुम्ही थोडंसं असं केलं आणि हे उत्तर होतं, मग याला बरोबर केलं, म्हणजे तुम्ही डबल गोल केलं, तुमचा कार्यक्रम झाला. चुकणार, त्याच्यात मार्क तुमचे डिडक्ट होणार. हे पहिले नव्हतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी पहिले जी 25% किंवा 1/4 तुमचे गुण हे करण्यात येतील. आणि समजा याच्यातले 100 पैकी तुम्ही 30 प्रश्न काहीच नाही केले, पांढरच ठेवलं, तुमचं 30 प्रश्नाचं काहीच नाही, म्हणजे प्रश्न सोडवला नाही तर काहीच हे होणार नाही. प्रश्न चुकला तरच निगेटिव्ह झाला, प्रश्न सोडवला नाही तर निगेटिव्ह जाणार नाही. स्पष्ट आहे? वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात जरी आली तरी ती अपूर्णांकातच राहील. म्हणजे कशी सर? समजा तुला 40.75 मार्क पडले तर ते 40.75 राहतील, ती 41 होणार नाहीत. समजा तुला सर मला समजा 39.75 गुण पडले तर ते 39.75 राहतील, ते 40 होणार नाहीत. हे स्पष्ट पद्धतीने याच्यात आहे. हे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही, अनुत्तरित असेल, दिलंच नाही, आपल्याला गोलच नाही करा वाटलं, 30 प्रश्न सोडून दिले, मी 17च गोल केले, जमतंय, 30चं काहीच तुला नुकसान नाही, हे असणार आहे. त्याच्यासाठी जे उत्तरच दिलं नाही त्यासाठी नकारात्मक गुण राहणार नाही. क्लिअर झालेलं आहे? चला, आता महत्वाचा मुद्दा खाली बघूयात आपण. शॉर्टमध्ये वाटलं तर एकदम फास्टमध्ये आपण याची हे बघूयात, बुकलिस्ट बघूयात. सामान्य बुद्धिमापन चाचणी व आकलन यासाठी सचिन ढवळे सर त्यांचं अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. हे अंकगणित आणि सांख्यिकी 1 आणि 3 नंबरचा मुद्दा क्लिअर झाला असेल. सचिन ढवळे सरांचं पुस्तक क्लिअर. चालू घडामोडीसाठी तुम्ही इयरबुक सिम्प्लिफाईड घेऊ शकता, सिम्प्लिफाईड, किंवा अभिनव घेऊ शकता, अभिनव, किंवा युनिक अकॅडमीचं घेऊ शकता, देवा जाधवर सरांचं. सिम्प्लिफाईड घ्या किंवा अभिनव घ्या, दोन्हीपैकी एक. किंवा तुम्ही पृथ्वी परिक्रमा वाचू शकता जर महिलांना वाचायचं असेल तर, किंवा युनिक चालू घडामोडी बुलेटिन, युनिक बुलेटिन पण घेऊ शकता, दोन्हीपैकी एक. पृथ्वी परिक्रमा घेऊ शकता, ज्यांना चॉईस कळत नाही त्यांनी सिम्प्लिफाईड वर्षाचं घ्या आणि पृथ्वी परिक्रमा घ्या. किंवा हे इयरबुक घेतलं तर हे पण घ्यायची गरज पडणार नाही. ते आहे. चला, संपलंय. आणि महिन्याला येतं हे पृथ्वी परिक्रमा, एवढे बऱ्याच जणांना वाचून टेन्शन येतं. तुम्ही सोपं इयरबुक घ्या आणि त्याच्यानंतर या दोन्हीपैकी पब्लिकेशनचे 2-2 महिन्याचे 3-3 महिन्याचे मॅगझिन येतात, ते घ्या, विषय संपून टाका. संपला. क्लिअर. आणि पेपर वगैरे वाचायचा आहे, लोक स्वतः वाचू शकता. हे जे आहे
हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात किंवा PDF तुम्हाला मिळून जाईल. मार्केटमध्ये ॲक्टचं पुस्तक असतं ते मिळून जाईल तुम्हाला कुठल्याही अकॅडमीचं वगैरे. म्हटलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकून देतो की लेटेस्ट यूट्यूबला व्हिडिओ बघा, त्याची PDF तुम्हाला कुठेही मिळून जाते, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे दोन्ही ॲक्ट्स याची PDF घ्या. त्याच्यानंतर इथे जर बघितलं आपण ही जे भारतीय राज्यघटना आहे यासाठी मला वाटतं सगळ्यात सोपं म्हणजे एम लक्ष्मीकांत घेतलं तर बाकी पुस्तकच घ्यायची गरज पडणार नाही. एम लक्ष्मीकांत 100% पॉलिटीसाठी. पण तुमच्याकडे कोळंबे सरांचं जर पुस्तक असेल ऑलरेडी घेतलंय सर आता मग काय करू, तर मग कोळंबे सरांचाच वापर. पूर्वला मुख्यला फक्त जेवढे याच्यात तुला गरजेचे प्रश्न बघून आणि एक्स्ट्रा टॉपिक असतील तेवढे 4-5 पानं 10 पानं जे काही असेल वेगळं कोळंबे सरांच्या पुस्तकात नसेल ती एम लक्ष्मीकांत म्हणून तू मेन्सच्या वेळेस फक्त ऍडिशन करू शकतो, तेवढं फक्त करायचं आहे. पण सर मी पुस्तक अजून कुठलंच घेतलं नाही, मग एम लक्ष्मीकांत घेऊन टाक, मग बाकी विषयच गरज पडणार नाही, म्हणजे मुख्यला वेगळं वापरण्याची गरज पडणार नाही. चल संपला विषय. 2 पैकी 1 वापरायचं आहे. हा, याच्यामध्ये GS मध्ये मुख्यचे पेपर आपण प्रिंट करायचे आहेत आणि 21,000 प्रश्नसंच जे काही असेल तो प्रश्नसंच MPSCचे सगळे जुने प्रश्न ज्याच्यात आहेत तो ठोकळा तुम्हाला वापरायचा आहे, 100% वापरायचा आहे. चला पुढे जाऊयात. आणि याचं मेन्सचं अनालिसिसचं पुस्तक जर असेल तर तेही घेतलं तरी हरकत नाही. आधुनिक भारताचा इतिहास याला गाठाळ सरांचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. गाठाळ किंवा कटारे सरांचं, दोन्हीपैकी एक कुठलं घेऊ सर? गाठाळ सरांचं घेऊन टाक. ऑलरेडी सर कटारे सरांचं आहे, मग डबल घेऊ का? डबल नको घेऊ, दोन्हीपैकी एकच पाहिजे. तुझ्याकडे कुठलंच नाही ना गाठाळ सरांचं घे, पण कटारे सरांचं आहे, अनिल कटारे सरांचं घेऊन टाक, आधीच आहे ना घेऊन टाक. आणि याच्यामध्ये काही जर बघितलं आधुनिक भारतासाठी कुठलं घेऊ सर? आधुनिक भारतासाठी कोळंबे सरांचं घेऊ शकतो आहे, किंवा मग हे पण घेऊ शकतो समाधान महाजन सरांचं आहे ते, की सध्या तू गाठाळ वाच, बाकी आपण त्याच्याबद्दल बोलू आता. कारण की महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे आणि 11वीचं जुनं स्टेट बोर्ड, जुनं स्टेट बोर्ड इतिहासचं ते आपण वापरू शकतो. संपला. चला बाकी हे प्रश्न बघायला लागतील आपल्याला आधुनिक भारताबद्दल नेमके कसे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर भारतासाठी वेगळं आपण वाटलं तर त्याचे प्रश्न घेऊन एखादा व्हिडिओ टाकू. सध्या फक्त गाठाळ किंवा कटारे या दोन्हीपैकी एकच घे. संपला विषय. पुढे बघूयात आपण भारताचा भूगोल किंवा महाराष्ट्राचा भूगोल यासाठी सौदी सरांचा आहे. महाराष्ट्रासाठी किंवा दीपस्तंभचे दोन्ही घेतले, भारत आणि महाराष्ट्र दीपस्तंभ घेतलं तर कलरफुल पुस्तक आहेत, आरामशीर होऊन जातं. दीपस्तंभ घ्या किंवा सौदी सरांचा महाराष्ट्राचं घ्या आणि मग दीपस्तंभचं भारताचं घ्या, असंही करू शकता. किंवा दोन्ही दीपस्तंभचे घेतले, ऑफर आहे सर, डिस्काउंट भेटतंय, घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. पर्यावरणासाठी 11वी-12वी स्टेट बोर्ड आधी वाचा, पर्यावरणचे 11वी आणि 12वी, आणि तुषार घोरपडे सरांचं पुस्तक वाचा. संपला विषय. पर्यावरण आणि प्रिव्हियस इयरचे जुने प्रश्न संपला, याच्या बाहेर काहीच नाही याच्यात. सामान्य विज्ञानसाठी स्टेट बोर्ड वाचायचे आपल्याला, पण स्टेट बोर्ड सगळे वाचणं अवघड आहे, त्याच्यामुळे सचिन ढवळे सरांचं पुस्तक, हे सचिन ढवळे नाही, सचिन भस्के सरांचं सायन्ससाठी भस्के सर आहे, ढवळे सर अंकगणित आणि बुद्धिमत्तेला आहे. भस्के सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता, किंवा कोलते सरांचं आहे, दोन्हीपैकी एक. अजून कुठलाही सर, अजून मार्केटमध्ये आहेत माझ्याकडे 2-4, कुठलेही वापर, काही प्रॉब्लेम नाही. मी घेतलंच नाही सर, भस्के सरांचं घेऊन टाक. कोलते सरांचं आहे सर, जवळ डिस्काउंट भेटायला, घेऊन टाक, कुठले घे, आपल्याला काही टक्केवारी नाही त्याच्यातली, जे आहे ते आहे. याचे पण प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघायचे आहेत. आणि स्टेट बोर्ड वाचू का सर? वाच, काही हरकत नाही, पण भस्के सरांचं पुस्तक किंवा कोलते सरांचं किंवा एक पुस्तक बेस मानायचं आणि नंतर स्टेट बोर्ड ॲडिशननुसार वाचायचं. सगळे पुस्तकवाले स्टेट बोर्डमध्ये सगळं जवळपास काही प्रमाणात ॲड करतायत, त्याच्यामुळे डबल वाचण्याची गरज नाही. पण वाचले जरी, समजा तू फिजिक्सचा अभ्यास करायलास आणि साऊंड टॉपिक आहे, तर 5वी ते 10वी आणि नंतर 11वी-12वी असे पूर्ण साऊंड टीचचे टॉपिक स्टेट बोर्डमधून वाचायचे. मग नंतर लाईट टॉपिक आहे, लाईट घे, असे वेगवेगळे टॉपिक असतील, टॉपिकनुसार वाचायचं. घेतलं 5वीचं पुस्तक आणि सगळं वाचायलो, काहीच फायदा नाही, वेस्ट ऑफ टाईम. तसंच बाकी झुलॉजीसाठी, केमिस्ट्रीसाठी, बॉटनीसाठी हेच आहे. रिमोट सेन्सिंगसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला फाईल सेक्शनमध्ये रिमोट सेन्सिंगच्या मोफत काही नोट्स आहेत, त्या सध्या वाच, बाकी आपण पुस्तक त्याच्याबद्दल नंतर बोलूयात. PDF उपलब्ध आहे रिमोट सेन्सिंगच्या. ICT-साठी पण के सागरचं वगैरे पुस्तक आहे, ते यूज करू शकतो तू, काय हरकत नाही. किंवा अजून एक आहे, मला तिचं नाव आठवत नाहीये, पण ते पुस्तक आहे, दोन्हीपैकी कुठलं एक मार्केटमधलं, के सागर किंवा अजून एखादं ICTचं पुस्तक यूज करू शकतो. अपडेटेड घेतलं तर सोपं जाईल. चला, शेवटचा मुद्दा अर्थव्यवस्था. याच्यासाठी एकच आहे की पहिले कोळंबे सरांचं पुस्तक सफिशियंट आहे पहिल्यांदा, आणि नंतर मग देसले सरांचं, देसले सरांचे पार्ट 1 आहे आणि पार्ट 2 आहे. ह्याच्याबद्दल आपण नंतरच बोलू या देसले सरांच्या पुस्तकात. पण असतील समजा तुझ्याकडे आहे देसले सरांचं पुस्तक, मग तू याच्यानुसार त्याच्यातलं वाचू शकतो. सहकार टॉपिक वाच, हे एक टॉपिक आपण वाचून घेऊ शकतो. पण कोळंबे सरांचं पहिले असेल तर त्याच्यातून पण प्रिव्हियस इयरचे सगळे प्रश्न आणि हे टॉपिक त्याच्यातून आपण वाचून घेऊ शकतो.
म्हणजे सोपं जाईल. आणि मग कोळंबे सरांच्या पुस्तकात समजा एक्स्ट्रा ऍडिशनसाठी आपण इकडे देसले सरांचं एक घेऊ शकतो. तुझ्याकडे जी आहे ना समजा 2 पैकी 1 भाग असतोच प्रत्येकाकडे, दोन्ही असतील तर असतील, दोन्ही पुस्तक घेऊ नको. त्याच्याबद्दल आपण मग वेगळं आपण बोलूयात की देसले सरांच्या पुस्तकातले नेमके ऍडिशनसाठी काय करायचं काय, त्या पद्धतीनं सिलेबसनुसार त्या पद्धतीनं आपण बोलूयात. कारण की कोळंबे सरांचा सध्या तरी एकच भाग आहे. देसले सरांचे मोठे मोठे पुस्तक आहेत, चांगले दोन्ही पुस्तक आहेत, आपल्याला नाव ठेवायचं नाही. पण एकदम देसले सरांचे दोन्ही पुस्तक घेतल्यानंतर काय वाचायचं हे नवीन विद्यार्थ्याला कळत नाही. जुने विद्यार्थी एकदम असतात भारी हुशार, काही सोडले तर अपवाद, त्या पद्धतीनं समजलंय. तर ही पूर्ण बुक लिस्ट मी सांगितली. हा जो अभ्यासक्रम आहे हा 5 डिसेंबर 2022चा आहे, म्हणजे लेटेस्टचाच आहे. तेव्हा बदलला आहे, त्याच्यानंतर बदलला नाही, त्याच्यानंतर बदलला तर परत व्हिडिओ घेऊन येतो. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नको. 5 डिसेंबर 2022चा ग्रुप बी साठीचा हा आहे. ग्रुप सीला जवळपास हेच आहे, पण त्याच्याबद्दल पण आपण बोलूयात. म्हणजे पूर्ण परीक्षा पद्धती आणि पूर्ण बुकलिस्ट जवळपास आपण 90-95% बुकलिस्ट सांगितलेलीच आहे. तुमचा चांगला अभ्यास होईल. ते बाकी डिटेल कुठलं टॉपिक वगैरे काय तर पूर्ण आपण याच्यामध्ये परत एखादे 1-2 व्हिडिओ घेऊन येऊयात, त्याच्याबद्दल डिटेल बोलूयात. तर आपला व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर अशा जबरदस्त व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.